जी स्ट्रॉबेरीची शेती होते ती महाबळेश्वर आणि पाचगणीलाच होते फक्त, हे आपण ऐकलेलं. पण आता ती भोरमध्ये पण व्हायला लागले, कारण भोरमध्ये नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे आम्ही पुणेमध्ये आणि इथून चाललोय भोरला. तर भोरमध्ये जाण्याचं कारण असं आहे की जी स्ट्रॉबेरीची शेती होते ती महाबळेश्वर आणि पाचगणीलाच होते फक्त, हे आपण ऐकलेलं. पण आता ती भोरमध्ये पण व्हायला लागले, कारण भोरमध्ये एक मुलगा आणि त्याची आई या दोघांनी कष्ट करून भोरमध्ये स्ट्रॉबेरीची शेती पिकवलेली आहे. तर ती आज आपण बघायसाठी चाललोय आणि त्यांच्याकडे 2-3 प्रकारच्या स्ट्रॉबेरी आहेत. आणि त्या दिवशी आम्ही आलेलो त्यामुळे पूर्ण अंधार झाला, त्यामुळे नेक्स्ट वीकला म्हणजे आज पुन्हा आलोय आम्ही तीच बघायला. तर आता आपण शेती जाऊन बघूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप मजा घ्या. आणि नीरा देवघर धरणाच्या इथे आहे, नजारा बघा काय भारी आहे एकदम. तर मित्रांनो, आपण त्या लोकेशनवरती पोचलेलो आहे आणि हीच ती बाग आहे जी भोरमध्ये फुलवलेली आहे आपल्या ह्या शेतकरी मित्राने. आणि कसं काय, तू कधीपासून चालू केलेलं आहे हे? आपण गेल्या वर्षी ट्रायल म्हणून घेतली. ओके. 10 गुंठ्यात ट्रायल घेतली. 10 गुंठ्यामध्ये? हो. यावर्षी थोडंसं वाढवलं, 1 एकरवरती केलेलं आहे. आता आपण आतमध्ये जाऊन बघू शकतो. आणि भोरमध्ये पहिल्यांदा तूच केलंयस ना? नाही, असं काय नाही, 2-3 ट्राय केली. याच्यात मेहनत जास्त आहे, त्याच्यामुळे या गोष्टी शक्यतो स्ट्रॉबेरीकडे कोण वळत नाही. हां, बरोबर. पण मेहनत आहे, पण तसं इन्कम पण आहे. तरी याला बघितलं आम्ही, त्या दिवशी विचारलं तर सकाळी उठतो, पूर्ण खूप काय काय करावं लागतं. ते सकाळपासून त्याचं रुटीन आम्ही ऐकलं. काय सांग जरा तुझं रुटीन सकाळपासूनचं. माझं सकाळी बघा, मला काही अलाराम वगैरे काय नसतो. सकाळी 5-6-5:30ला उठायला लागतं. पक्षी येतात आणि स्ट्रॉबेरी खायला सुरुवात करतात, म्हणून ह्या गोष्टीसाठी मला ते पहिल्यांदा उठवतातच. अलाराम लावायची काही गरज नाही. आणि नंतर उठवलं की नंतर काय पाणी द्या, 7च्या आत स्ट्रॉबेरी तोडा, जेणेकरून टेम्परेचर थंड असल्यामुळे स्ट्रॉबेरी कडक राहते आणि दिवसभर चांगली राहते. जर तीच उन्हाची तोडली तर खराब होते, थोडीशी मऊ होते एकदम. त्याच्यामुळं ते 7पर्यंत रुटीन. नंतर पाणी द्या, थोडीशी कुठं कीड लागली काय लागलं ह्या गोष्टी बघावं लागतात. त्याच्यात 10 वाजतात आणि मधल्या वेळेत 9ला आम्ही आईला सोडतो आणि तिथून मी परत इथे येतो. खाली आपलं एक दुकान आहे, ते रस्त्यावर जे आपण बघितलं ते तिथे देवघर ब्रिज म्हणून आहे, गुगलला टाकलं तर तिथं आपलं एक दुकान असतं. ओके. मग ते दुकान तिथं सेल करून पुन्हा इथे येतो? सेल करून पुन्हा आपलं संकल्पनाच आहे की थेट शेतकरी ते ग्राहक आणि फ्रेश टू फार्म. तर आपण जेवढं विकल तेवढंच तोडतो.
जास्त तोडत नाही, 1 तासाच्या वरती आपण ठेवत नाही जास्त माल. ओके. ही आपली संकल्पना आहे. आणि त्या दिवशी आम्ही जेव्हा आलेलो ना फर्स्ट टाइम, तेव्हा याची आई होती, आईकडे आम्ही थांबलेलो आणि आईकडे माल संपलेला आणि एक गाडीवाला आला, त्यांनी गाडी थांबवली. तर आईने याच्या सांगितलं की माल संपलाय म्हणून, पुढे माझा मुलगा आहे त्याच्याकडे भेटेल. तो गाडीवाला निघून गेला आणि तोपर्यंत हा इथे पोचला त्यांच्या त्या दुकानाच्या इथं त्यांच्या, आणि हा दुकान बंद करून चाललेला. तेवढ्यात आईने याच्या सांगितलं की त्यांना माल पाहिजे होता आणि तोपर्यंत ती गाडी पुढे गेलेली. आणि मग मी ह्याला सांगितलं की जाऊन दे आता, कशाला गाडी गेली, परत कुठे मागून चालला एवढा. तरी हा गेला तिकडे आणि त्यांना माल विकून पण आला एवढा लांब जाऊन. तर ती जिद्द आवडली, कारण तेवढा 300 रुपयाचा बिझनेस तो करून आला त्यांना सेल करून तिकडे, आहे ना. ती आवडली त्या दिवशी. त्यामुळे आम्ही बोललो की याचा फ्रीमध्ये प्रमोशन करणं, आम्ही पैसे वगैरे काय घेतलेले नाहीत, आपण प्रमोशनचे पैसे घेतो याच्याकडून एकदम फ्रीमध्ये. आणि पूर्ण बाग वगैरे तुम्हाला दाखवतो नक्कीच. आणि मी खाली नंबर वगैरे तुम्हाला देतोय सगळं, तिथे नंबर बघा. आणि या साईडला जर कधी आलात तर नक्की एकदा भेट द्या. आणि जी स्ट्रॉबेरी त्या दिवशी यांनी आम्हाला दिली ना, एवढी भारी होती ना, एकदम कडक. मी पहिल्यांदा खाल्ली अशी स्ट्रॉबेरी. म्हणजे स्ट्रॉबेरी हा फळ मला आवडतच नाही, पण त्या दिवशी जी खाल्ली तर कड एकदम भारी. आणि आज ती घेऊन पण जाणार आहे आपण जाताना. तुझा एकदा ऍड्रेस सांग जरा, प्रॉपर कुठे आहे हे आपण जर गुगलला टाकलं तर प्रगती फार्म्स टाकलं तर त्याच्या खाली येतं हिरडोशी धामणदेव. धामणदेव म्हणून हे छोटीशी वाडी आहे. ओके. आणि हिरडोशी गाव आहे आपलं. ओके. हो. तर त्या गावाच्या खालीच तुम्हाला 2 भेटतील. धरणाच्या इथे एक यांची आई बसते आणि हा पुढे बसतो एकाच रस्त्यावरती. तर चला आपण शेत बघूया. आपण आतमध्ये आलोय. ही बघा, त्या दिवशी आम्ही रात्री आलो त्यामुळे काहीच दिसत नव्हतं, पण आता काय भारी वाटतंय एकदम. खाली जाऊन पण बघू, फक्त आता तुम्ही वरतून नजारा बघा. इकडे स्ट्रॉबेरी काढणं चालू आहे तिथे. काय नाव आहे? आरवन आणि नाबिला. आरवन आणि नाबेला 2 प्रकार आहेत स्ट्रॉबेरीचे. मग ही आता कोणती आहे? दोन्ही पण तुझ्याकडे अवेलेबल? माझ्याकडे 3 व्हरायटी आहेत. मीटर डाऊन आहे, आरवन आहे, नाबिला आहे. ओके. हे काय विचित्र नाव आहेत काहीतरी. त्यानंतर हे जे सफेद फूल बघताय हेच स्ट्रॉबेरीचं फूल आहे. फुलानंतर हे असं सफेद बनते स्ट्रॉबेरी, त्यानंतर अशी लाल बनते. त्यानंतर आता हे स्ट्रॉबेरीचं झाल्यानंतर आम्ही इथे कॅम्पिंग पण करणार आहे. इथेच त्याचा अजून एक बिझनेस आहे, जे शेतामध्ये कॅम्पिंग वगैरे करतात. गावरान मटण वगैरे सगळं असतं, जेवण वगैरे ते सगळं प्रोव्हाइड पण करतो. जर तुम्ही ऑर्डर दिलात त्याप्रमाणे तो बनवून पण देतो. तर तेच आम्ही आज त्याचा पण एक्सपिरियन्स घेणार आहे. आणि ते झाल्यानंतर आज कॅम्पिंग पण आपली असणार आहे इथे, आणि त्याच्याबरोबर नदीत पण जाणार आहे खेकडे पकडायला. त्यासाठी मी जाळं वगैरे आणलेलं आहे. त्यानंतर आपण जे मुळशी पॅटर्नमध्ये जे डायलॉग ऐकलेलं की जमीन विकायची नसते राखायची असते, तेच याचं पण खास म्हणणं आहे. आणि त्या दिवशी हा सांगत होता आम्हाला की असं असं आहे म्हणून. तर नक्कीच आपली पण जमीन असेल तर त्यामध्ये पण काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. आपण बाहेरच्या लोकांना जमीन विकणार आणि नंतर बोंबलत बसणार की अरे गुजराती आले, मारवाडी आले इकडे, त्यापेक्षा आपणच काहीतरी करा, त्यात काहीतरी पिकवा आणि असं काहीतरी उत्पन्न घ्या त्यातून. त्यानंतर भावाला
न्यूजवाल्यांनी पण कव्हर केलंय, न्यूजवाले येऊन गेले तिकडे. दाखव दाखव. त्यांनी आता सांगितलं की TV9 वाले येऊन कव्हर करून गेले ते बघा. ती पण आहे. त्यानंतर स्ट्रॉबेरी बरोबरच भावानी कोबी वगैरे अजून काय काय लावलंय? कोबी, ब्रोकोली, लाल कोबी घेतलेला आहे आपण, मिरच्या घेतलेल्या आहेत, अजून टोमॅटो आहेत, वांगी आहेत. जेवढं पाहिजे तेवढं इकडे आहे. मसाल्याचे पानं वगैरे सगळं भेटतील आपल्याकडे. म्हणजे फक्त शेतात यायचं, घेऊन जायचं. म्हणजे इथे आणखी तुम्हाला त्याकडे कोंबड्या पण आहेत. म्हणजे व्हेजच नाही भेटणार, नॉनव्हेज पण भेटेल तुम्हाला. आणि त्या पण गावठी. हा हो. तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आणि जर तुम्हाला घ्यायचा असेल आणि या रस्त्यावरून जर जात असाल तर त्या आजींकडून नक्कीच स्ट्रॉबेरी घेऊन जावा. खूप टेस्टी आहे आणि गोड पण आहे. आणि मला पहिल्यांदा स्ट्रॉबेरी आवडली. आणि त्यानंतर ही व्हिडिओ आता इथे एंड करतोय. आणि आपलं आज नाईटला कॅम्पिंग इथेच करणार आहे आपण. आणि इथून आता जाणार आहे खेकडे वगैरे पकडायला. तर ही व्हिडिओ इथे एंड होणार आहे. आणि याच्या पुढची व्हिडिओ बघायला, नेक्स्ट पार्ट बघायला विसरू नका. चला.